एकदा आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आय होप की तुम्ही आमचे व्हिडिओ बघत आहात. अजूनही तुम्ही जर आमचे व्हिडिओ बघत नसाल आणि आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज 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 आमचं चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण जो चॅप्टर नंबर 7 या ठिकाणी स्टार्ट केलेला आहे त्याच्याशी रिलेटेड जे प्रिव्हियस व्हिडिओज आहे त्यांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे रिफ्रॅक्शन ॲट अ प्लेन सरफेस ऑन द बेसिस ऑफ हायजेन्स प्रिन्सिपल. तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय बघितलं होतं? रिफ्लेक्शन बघितलं होतं. आता आपल्याला बघायचं आहे रिफ्रॅक्शन. आणि कशाच्या बेसिसवरती प्रूव्ह करायचं आहे? पुन्हा हायजीन्स प्रिन्सिपलच्या बेसिसवरती मला ते काय करायचं आहे? इथे प्रूव्ह करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला लॉज ऑफ रिफ्रॅक्शन माहिती पाहिजे. जसे लॉज ऑफ रिफ्लेक्शन होते, 3 लॉज ऑफ रिफ्लेक्शन आपण घेतलेले होते, त्याच मॅनरने इथे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर आणि तरच आपण त्या ठिकाणी हे जे लॉज आहे ते आपण ते प्रूव्ह करू शकतो. म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे नेमकं काय प्रूव्ह करायचं आहे आणि ते कुणाच्या बेसिसवरती करायचं आहे? हायजीन्स प्रिन्सिपल. म्हणून तुम्हाला हायजीन्सचे 3 प्रिन्सिपल सुद्धा माहिती पाहिजे. ते ऑलरेडी आपण खूप वेळेस बघितलेले आहे. आता पहिला लॉ काय आहे रिफ्रॅक्शनचा? द इन्सिडंट रेज, रिफ्रॅक्टेड रेज अँड नॉर्मल आर लाय इन द सेम प्लेन. म्हणजे जो रिफ्लेक्शनसाठी पहिला लॉ आहे तोच इथे आहे. याच्यामध्ये काही चेंजेस नाही. फक्त रिफ्लेक्टेड रेच्या ऐवजी आपण घ्यायचा आहे रिफ्रॅक्टेड रे. त्यानंतर दुसरा सुद्धा सिमिलर आहे. द इन्सिडंट रे अँड रिफ्रॅक्टेड रेज आर लाईज ऑन अपोजिट साइड्स ऑफ नॉर्मल. म्हणजे नॉर्मलच्या ते कुठे असणार आहे? अपोजिट साईडला. म्हणजे सपोज जर इन्सिडंट रे हा लेफ्ट साईडला असेल तर रिफ्रॅक्टेड रे हा राईट साईडलाच असायला पाहिजे. हे आपण त्या ठिकाणी सेकंड लॉमध्ये कन्सिडरेशन घेतो. आणि थर्ड लॉ आहे इथे आपल्याला रेशो घ्यायचा आहे. कुणाचा रेशो घेतो आपण? रेशो ऑफ व्हेलॉसिटी ऑफ लाईट, रेशो ऑफ व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन रेअरर मीडियम टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम is a constant and that constant is called refractive index of the denser medium. तर इथे दोन मीडियम असतात. आपली जी लाईट आहे तर ती रेअरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये जाते किंवा डेन्सरमधून रेअररमध्ये जाते. त्या वेगळ्या वेगळ्या केसेस त्या ऑलरेडी आपण प्रिव्हियस इयरमध्ये बघितल्या आहे, त्याच्या आधी बघितलेल्या आहेत, त्यामुळे तिकडे आपण जाणार नाही आहे. तर व्हेलॉसिटी इथे दोन्ही मीडियममध्ये वेगळी असेल आणि त्या व्हेलॉसिटीचा जो काही रेशो आहे रेअरर टू डेन्सर, दॅट मीन्स V1 अपॉन V2, तर त्या रेशोला आपण म्हणतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि तो रेशो त्या पर्टिक्युलर पेअर ऑफ मीडियमसाठी ती काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. तर हे 3 लॉज आपल्याला इथे काय करायचे? व्हेरीफाय करायचे आहे. आणि आणखीन एक ॲडिशनल लॉ आहे, तो स्नेल्स लॉ आपण म्हणतो. तर काय आहे? द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स, that means sin I, to the sine of angle of refraction, that means sin R, is always constant for the given pair of medium. That means mathematically you can write sin I upon sin R is equals to constant. So here we have to prove these laws. मग आता जसं प्रिव्हियस पॉईंटमध्ये आपण एक सरफेस घेतला होता. आता प्रिव्हियस पॉईंट आणि ह्या पॉईंटमधल्या सरफेसेसमध्ये काय फरक आहे? तर इथे आपल्याला रिफ्रॅक्टिंग सरफेस घ्यायचा आहे. दॅट मीन्स लाईट शुड पास थ्रू द वन मीडियम टू अनदर मीडियम. सो MN should be refracting surface or refracting boundary which is separating the two mediums. Medium 1 having the refractive index N1 and medium 2 having the refractive index N2. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी पहिलं मीडियम जे आहे ते एअर मीडियम घेतलंय आणि दुसरं मीडियम जे आहे ते वॉटर घेऊ किंवा ग्लास घेऊ, कुठलाही घेऊ शकतो. तर ते डेन्सर असणार आहे. पहिल्या मीडियमपेक्षा ते त्या ठिकाणी डेन्सर असणार आहे. तर ह्या कंडिशन्स आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत. नाऊ आय एम गोइंग टू कन्सिडर द वेव्ह फ्रंट. ऑब्वियसली आय एम गोइंग टू कन्सिडर द प्लेन वेव्ह फ्रंट, कारण की सोर्सपासून जर लांब आलो आणि रेज ऑफ लाईट्स पॅरलल असतील तर तिथे प्लेन वेव्ह फ्रंट बाउंड होतो हे आपल्याला माहिती आहे. अँड वी नो दॅट प्लेन वेव्ह फ्रंट इज perpendicular to the direction of propagation of light waves. So whatever be the propagation or direction of propagation, so it is perpendicular. So here I am considering the plane wavefront which is bounded by the two rays A dash A and B dash B.
So these are the two incident rays with which that plane wavefront AB is bounded. म्हणजे हा जो प्लेन वेवफ्रंट AB आहे तो बाउंड केलेला आहे कुठल्या रेजने A' आणि B' ने. आणि हा Mn हा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. कसं ओळखायचं तर आपण रिफ्लेक्टिंग सरफेसमध्ये काय केलं होतं त्याला पॉलिश केलं होतं आणि ते कसं इंडिकेट केलं होतं अशा त्या सरफेसला छोट्या छोट्या लाईन्स आपण तिथे ड्रॉ करत होतो. तर त्याला आपण काय म्हणत होतो रिफ्लेक्टिंग सरफेस. आता हा काय आहे रिफ्रॅक्टिंग सरफेस. त्या लाईन्स नाही आहे म्हणजे हा रिफ्रॅक्टिंग म्हणजे लाईट काय होऊ शकते दुसऱ्या मीडियममध्ये पास होऊ शकते. ओके. नाउ हिअर अगेन वी आर गोइंग टू अप्लाय द Huygens principle. Now as these light rays which creating the plane wavefront AB, these light rays are parallel to each other. So and they are incident obliquely on the surface Mn. So hence first ray will reach the surface first, and until then the second ray is not going to reach up to that surface Mn. So suppose when A dash reaches to point A on the surface Mn, at the same time B dash reaches to point B, still it not reach to that surface Mn. Now A is a point on plane wavefront. So according to Huygens principle, it is going to behave like a secondary source and it is going to emit the secondary waves in all possible directions. Then second Huygens principle states that the secondary wavelets are more effective in forward direction only. That means they are not going to travel the path in backward direction. मग आता इथे सुद्धा ते फ्रंट साईडलाच ते काय असतील मोर इफेक्टिव्ह असणार आहे. फॉरवर्ड डिरेक्शन्सलाच ते काय असणार आहे मोर इफेक्टिव्ह असणार आहे. मग आता सरफेस हा रिफ्रॅक्टिंग आहे. सरफेस हा काय आहे रिफ्रॅक्टिंग. सरफेस काय आहे हा रिफ्रॅक्टिंग आहे. म्हणजे आता लाईट वेव्ह ही पास होऊ शकते. लाईट वेव्ह ही पास होऊ शकते दुसऱ्या मीडियममध्ये. रिफ्लेक्शनमध्ये काय होत होतं त्या सेकंडरी वेवलेट्स किंवा सेकंडरी वेव्ज ज्या आहे सेकंडरी वेव्ज ह्या रिफ्लेक्ट होत होत्या कारण की सरफेस हा रिफ्लेक्टिंग होता. आता मात्र त्या काय होणार आहे रिफ्रॅक्ट होणार आहे. दे आर गोइंग टू रिफ्रॅक्ट देमसेल्व्स. त्या काय होतील आता इथे रिफ्रॅक्ट होणार आहे. ओके. मग आता इथे त्या ए पासून आपल्याला एक रिफ्रॅक्टिंग रे आपल्याला भेटणार आहे. सो आफ्टर रिफ्रॅक्शन दोज सेकंडरी वेव्ज आर गोइंग टू ट्रॅव्हल अलॉंग द पाथ AE इन टाइम इंटरव्हल टी. म्हणजे काहीतरी टाइम इंटरव्हलमध्ये ती ए पासून ई पर्यंत काय होते रीच होते. अँड ड्युरिंग द सेम टाइम इंटरव्हल B will reaches to point C on the surface Mn. म्हणजे आता काय होतंय दुसऱ्या मीडियममध्ये हा रे AE आपण घेतोय म्हणजे ए पासून ई पर्यंत लाईट ट्रॅव्हल झाली ज्याच्यासाठी टाइम सपोज आपण घेऊया टी इतका टाइम घेतला आणि त्याच वेळेस बी हा कुठपर्यंत रीच झालेला आहे सी पर्यंत रीच होतोय आणि त्याने पण किती टाइम घेतलाय टी इतकाच टाइम घेतलाय. आता रिफ्रॅक्शन मध्ये एक इम्पॉर्टंट पॉइंट आपण बघितलेला आहे प्रिव्हियस इयर मध्ये. रिफ्रॅक्शन मध्ये काय होतंय किंवा तुम्ही 10वीला पण बघितलेलं असेल रिफ्रॅक्शन झालं की काय होतं मीडियम बदलतो. मीडियम बदलला की लाईटची डायरेक्शन बदलते आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे लाईटचा स्पीड सुद्धा काय होतो बदलतो. तर आता आपल्याला या ठिकाणी व्हेलॉसिटी डिफरंट कन्सिडर करायची आहे. आता जी डिफरंट व्हेलॉसिटी आहे सपोज मी असं कन्सिडर करतो की मीडियम 1 मध्ये ती जी व्हेलॉसिटी आहे ती मी V1 घेणार आहे आणि त्यामुळे डिस्टन्स कवर्ड हे किती होणार आहे V1t. आणि तीच व्हेलॉसिटी सपोज दुसऱ्या मीडियम मध्ये मी V2 घेणार आहे आणि टाइम किती असेल कॅपिटल T. त्यामुळे जे काही डिस्टन्स कवर्ड आहे ते होणार आहे V2t. म्हणजे ए ची जी व्हॅल्यू आहे ती आपण घेतलेली आहे V2t आणि BC ची जी व्हॅल्यू आहे ती आपण घेतोय V1t. सो अकॉर्डिंग टू definition of velocity we had obtained these distances traveled by the light waves in two different mediums. आता इथे distances different झालेले आहेत त्यामुळे
इथे आपण आता अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन शो करूया. तर जो ए डॅश ए पी आहे त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ इन्सिडन्स. त्यानंतर पी डॅश ए ई याला म्हणणार आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. देन फ्रॉम द पॉइंट ई we are going to draw the tangent up to point C. So therefore this EC is going to be our refracted wavefront or resultant wavefront according to the Huygens principle. म्हणजे E पॉइंटला आपण एक हेमिस्फियर ड्रॉ करणार आहे. आता हा जो हेमिस्फियर आहे तो कसा ड्रॉ करणार? वी आर गोइंग टू टेक A ॲज अ सेंटर अँड देन AE ॲज अ रेडियस. तर ह्या मॅनरने तो हेमिस्फियर ड्रॉ करतोय आणि त्या हेमिस्फियरला हा EC काय आहे आपण ॲज अ टँजंट म्हणून त्या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. म्हणजे ते सेकंडरी वेव्हलेट्स फॉरवर्ड डिरेक्शनला त्या ठिकाणी काय असतील इफेक्टिव्ह असतील म्हणून आपण तो हेमिस्फियर कन्सिडर केला आणि त्याला जो टँजंट आहे EC त्याला आपण म्हणणार आहे ॲज अ रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट म्हणून कन्सिडर करतोय. देन अकॉर्डिंग टू द जॉमेट्री ऑफ फिगर the angle BAC is going to be angle I and angle ACE is going to be small r. तर कसं घ्यायचं या ठिकाणी बघा आता A डॅश AB हा टोटल अँगल असेल 90 डिग्री. त्यात 90 डिग्रीमधून मी A डॅश AP म्हणजेच I मायनस केला तर मला हा जो अँगल आहे PAB त्याची व्हॅल्यू भेटते 90 मायनस I आणि पुन्हा PAC हा टोटल 90 डिग्री आहे त्याच्यावरनं BAC किती भेटेल I इतका भेटेल. जसं आपण प्रिव्हियस प्रूफमध्ये घेतलं होतं सेम कन्सेप्ट इथे आपण घेतोय. आणि रिफ्रॅक्शनमध्ये थोडंसं वेगळं घ्यायचं तुम्ही. इथे हा 90 डिग्री असेल अँगल AEC 90 डिग्री झाला. त्यानंतर पुढे आपण जर बघितलं तर हा जो अँगल आहे P डॅश AC तो टोटल 90 डिग्री आहे त्यामुळे EAC ची व्हॅल्यू किती असेल 90 मायनस R ही त्याची व्हॅल्यू असेल. आणि ट्रायंगलमध्ये 3 अँगल्सची ॲडिशन असते 180 डिग्री. मग हे 3 अँगल्समध्ये ACE हा अननोन आहे तर त्याच्यावरनं तुम्ही त्याची व्हॅल्यू किती घेणार आहात स्मॉल r. So in this way we had obtained that value according to the geometry of figure. So here after applying the Huygens principle to this refraction concept we got AB as a incident wavefront and EC as a refracted wavefront. So these are the two wavefront, incident and refracted. These are the two wavefronts. Now the next concept is that we had considered the angles BAC is equals to angle I and angle ACE is equals to R, which is according to the figures. Now I am going to consider the triangles ABC and triangle AEC. So if you observe it very carefully, if you observe both the triangles very carefully, so what we are going to observe? We are going to observe that the both triangles are right angle triangle. You can see here angle angle B is 90 degree and angle E is also 90 degree. So both triangles are right angle triangles. Now in the right angle triangle sine value can be calculated by using formula opposite side upon hypotenuse, opposite side divided by hypotenuse. So in the triangle ABC I am going to calculate sine I. So opposite to that sine I, which value is there or which side is there? BC. And opposite to 90 degree AC is there. So AC is the hypotenuse. So what I got? BC upon AC is the ratio for sine I. Then in similar way for second triangle, what will be the value of sine R now? Opposite to R, which side is there? AE. So AE divided by opposite to 90 degrees again AC. So what will be the value of sine R?
AE divided by AC is the value of sine R. So this is the value of sine R. Now I have to calculate sin I upon sin R, because according to Snell's law we have to obtain the value of sin I upon sin R. So I am going to calculate this ratio. So after putting the values of sin I upon sin R, I am going to get BC upon AC divided by AE upon AC. Then we know that same terms will be cancelled from numerator denominator. So AC will be cancelled. So we got only BC upon AE. But according to diagram, the value of BC is V1t. So I am going to put that value, and value of AE is V2t. So after putting these two values, I am getting sin I upon sin R is equals to V1t divided by V2t. Again here t will be cancelled. So we got only sin I upon sin R is equals to V1 upon V2. So which is the required expression according to our laws of refraction, because the we have to consider the ratio of speeds V1 upon V2. But N2 upon N1 is equals to also V1 upon V2. That means if we take the refractive indices of both mediums, so refractive index of second medium upon refractive index of first medium, that ratio is nothing but which is V1 upon V2. So here for these two expressions RHS are equal, so we can compare the LHS also. So we get another relation which is sin I upon sin R, which is equals to N2 upon N1. आता इथे त्या रेशोची व्हॅल्यू कशी असेल? आता आपल्याला माहिती आहे की लाईटचा जो स्पीड आहे एअरमध्ये तो असतो 3 × 10⁸ आणि फॉर एक्झाम्पल मी दुसऱ्या मीडियममध्ये जो V2 आहे म्हणजे लाईटचा स्पीड आहे तो मी घेतोय 2 × 10⁸ हा सध्या मी काय करतोय कन्सिडर करतोय. ओके, 2 × 10⁸. मग समजा मी जर ह्या दोन्ही स्पीड्सचा रेशो घेतला तर हा 10⁸ फॅक्टर काय होईल, कॅन्सल होईल आणि मला राहील फक्त 3 डिवायडेड बाय 2. सो 3/2 इज 1.5. म्हणजे मला sin I upon sin R ची व्हॅल्यू किती भेटली, 1.5. आणि समजा मी जर हे दोन मीडियम्सची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेतले. आता सपोज मी म्हटलं हा मीडियम जो आहे तो ग्लास आहे की ज्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असते 1.5 आणि पहिला मीडियम एअर आहे ज्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असते 1. सो 1.5/1 अगेन आय एम गेटिंग 1.5. ठीक आहे. आता दोन्ही केसेसमध्ये म्हणजे मी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या केसमध्ये घेऊ किंवा स्पीडच्या केसमध्ये घेऊ, दोन्ही केसेसमध्ये जो रेशो आहे तो मोर दॅन 1 आलेला आहे. मग एखाद्या रेशोची व्हॅल्यू ही 1 पेक्षा कधी जास्त येते, when it is going to be greater than 1, if numerator is greater than denominator, then only it is going to happen. So obviously for both cases we are going to say that the sin I should be greater than sin R, which results in conclusion that angle I is definitely greater than angle R, and that only we have to prove. So we had proved that angle I is greater than angle R according to the Snell's law. And again you can see that in the diagram, incident ray, that means A dash A, then refracted ray, that means AE, and point of incidence this A, all are in a single screen, on a single screen. So that means they are in a same plane. And second thing is that A dash is present on the left of the normal of that dotted line, and AE is present on right side of that dotted line, that means normal. So they lies on opposite sides of normal. Hence we can also say that V1 is greater than V2. So therefore the final conclusion is that the velocity of light in rarer medium is greater than velocity of light in denser medium, and also it can be seen that the incident ray, refracted ray, and
normal lies in a same plane. So in this way we had proved laws of refraction on the basis of Huygens principle. So this is the concept of Snell's laws for refraction according to the Huygens principle. So for today this is it. I hope you watched previous video also and this video also. So don't forget to like and share our page, and if you are new to our page, don't forget to subscribe and also press the bell icon so you will get the updates in the future. So again, thanks for watching the video. Have a nice day.